आज सकाळी उठले मस्तपैकी मम्मीने स्वयंपाक बनवलेला, भाकरी बनवलेली आणि इकडे कांद्याची भाजी बनवलेली. बाजरीची भाकरी आणि कांद्याची भाजी एक नंबर. मस्तपैकी मम्मीसोबत गप्पा मारत-मारत किचनमध्येच माझं जेवण मी कंप्लीट केलं. कारण मला आज खूप जास्त काम होतं. खूप छान जेवण झालेलं मम्मीला बोललं मी. त्यानंतर मी रेडी झाले कारण मला गावात जायचं होतं. गावात जाऊन मला थोडंसं काम होतं. ते सुद्धा करायचं होतं म्हणून मी तयार होत होते. तयार झाल्यानंतरनं आत्ताच मी केस कटिंग केलेले तरीसुद्धा इतके जास्त वाढलेत, काय बोलायचं आता. आणि हा होता माझा फायनल लूक. आणि त्यानंतर मी गावात जाणार होते. माझे थोडेसे ड्रेस होते ते सुद्धा मला अल्टर करायचे होते. तर इथे मी टेलरच्या घरी आलेले, त्यांना ते कपडे दिले. त्यानंतर मला नेहा भेटली. नेहा भेटल्यानंतर तिला म्हटलं, "चल आजीकडे जाऊया." खरं तर आप्पांनासुद्धा भेटायचं होतं, पण आप्पा झोपलेले. त्यानंतर घरी येऊन स्वयंपाक करत होते मी. भाकरी बनवल्या, कारण मला पुन्हा गावात जायचं होतं. कारण आज होता रविवार आणि रविवारचं आमचं ग्रामदैवताला आम्ही जातो. दर रविवारी नाही जात, पण आज रविवार असल्यामुळे मम्मीला जायचं होतं. तिला म्हटलं, "चल तुझ्यासोबत कोणी नाही आहे, तर मी येते." म्हणून मग पटापट अशा भाकरी करून घेतल्या. त्यानंतर मम्मी रेडी झाली, मी रेडी झाली आणि आम्ही मंदिरात जायला निघालो. ही मम्मी आहे. तर इथे मी गूळ घेतला दुकानातून, 1.25 किलो गूळ घेतला देवासाठी आणि हे आहे आमचं ग्रामदैवत. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.